राज्याच्या बजेटमध्ये सोलापूर शहर जिल्ह्यासाठी काय मिळणार याची सोलापूरकरांना दिवसभर उत्सुकता होती। होडगी रोड विमानतळावरील नाईट लँडिंग, सोलापूर शहराचा पाणी पुरवठा, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, गारमेंट पार्क आणि MIDC मधील अतिरिक्त जमिनीचे संपादन अशा बाबींसाठी भरघोस निधी मिळेल अशी आशा होती। मात्र त्यातील कोणत्याही बाबीसाठी स्वतंत्र निधीची तरतूद झालेली नाही। त्यामुळे राज्याचा अर्थसंकल्पच आपला अशी म्हणायची वेळ सोलापूरकरांवर आली। सोलापूर शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी साधारणतः 300 कोटींची निधी लागणार आहे। तत्पूर्वी राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाला सादर झालेल्या प्रस्तावाला मंजुरी अपेक्षित आहे। आगामी शैक्षणिक वर्षात महाविद्यालय सुरू करण्यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद होईल अशी आशा होती। अमरावती विमानतळासह अन्य विमानतळावर नाईट लँडिंगची सोय केली जाणार असून त्यासाठी निधीची भरीव तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली। पण सोलापूरच्या विमानतळाचा उल्लेख देखील त्या ठिकाणी झाला नाही। सोलापूर शहराचा पाणी पुरवठा सुधारण्यासाठी म्हणजेच सोलापूरकरांना नियमित पाणी मिळेल या दृष्टीने अमृत योजनेचा 850 कोटींचा प्रस्ताव असून त्यासाठी 100 कोटी मंजूर झाल्याचे 2 दिवसांपूर्वी सांगण्यात आले। पण अर्थसंकल्पात त्याचा उल्लेख ऐकायला मिळाला नाही। चिंचोली, कासेगाव, पंढरपूर, मंद्रुप येथील प्रस्तावित MIDC व अतिरिक्त भूसंपादनासाठी देखील निधी मिळालेला नाही। दुसरीकडे सोलापूरकरांना राज्याच्या अर्थसंकल्पात गुंठेवारीच्या प्रश्नासंदर्भात ठोस आश्वासन अपेक्षित होते, पण त्यावरही शब्द निघाला नाही। राज्याच्या अर्थसंकल्पात आवास योजनेतील बेघर लाभार्थींना 50,000 रुपयांचे अनुदान जास्त देण्याचा निर्णय झाला। सोलापूर जिल्ह्यातील 62,000 बेघर लाभार्थींना या निर्णयाचा लाभ होणार आहे। सध्या आवास योजनेतील लाभार्थींना 1,20,000 रुपयांचे मूळ अनुदान मिळते। याशिवाय शौचालय, मजुरी, मनरेगा यासाठीही 38,730 रुपयेही मिळतात। आता राज्य सरकारकडून बेघर लाभार्थींना यापुढे मूळ अनुदान 1,70,000 रुपये मिळणार आहे। याशिवाय ग्रामीण रस्ते, जलयुक्त शिवार अशा राज्यासाठी जाहीर तरतुदीचा लाभ सोलापूर जिल्ह्यालाही होईल।